मित्रांनो, आपल्या भारतीय आई काहीही करू शकतात. ही आहे गुंजनची गोष्ट. तो बिहारहून IIT JEE ची तयारी करण्यासाठी कोटाला आला होता. गुंजनला तब्बल 70% दृष्टी कमी आहे. तरीही त्याने हार मानली नाही आणि मन लावून अभ्यास सुरू ठेवला. पण परीक्षेच्या काही दिवस आधी मोठं संकट आलं. त्याचं फुफ्फुस कोलॅप्स झालं. डॉक्टरांनी त्याला तब्बल 3 महिने पूर्ण बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला. म्हणजे तो वाचू शकत होता, पण स्वतःच्या नोट्स लिहू शकत नव्हता. परिस्थिती अशी झाली होती की त्याचं संपूर्ण 1 वर्ष वाया जाणार होतं आणि त्याला पुन्हा 1 वर्ष तयारी करावी लागली असती. पण त्याच वेळी त्याची आई गुंजन बिहारहून कोटाला आपल्या मुलाच्या मदतीसाठी आली. विशेष म्हणजे गुंजनची आई एक साधी गृहिणी होती. तरीही तिने हार मानली नाही. ती रोज मुलाच्या क्लासमध्ये जाऊ लागली. तिने फिजिक्स आणि गणित अगदी सुरुवातीपासून शिकायला सुरुवात केली. ती स्वतः नोट्स तयार करू लागली, अशा नोट्स ज्या तिचा मुलगा नंतर सहज अभ्यासासाठी वापरू शकेल. शिक्षकांना वारंवार प्रश्न विचारून प्रत्येक शंका दूर करून तिने अतिशय व्यवस्थित आणि अचूक नोट्स तयार केल्या. परीक्षेला अवघा 1 महिना बाकी असताना गुंजनने फक्त आपल्या आईने तयार केलेल्या त्या नोट्सचा अभ्यास केला आणि मग कमाल झाली. गुंजनने JEE ऍडव्हान्स OBC प्रवर्गात अखिल भारतीय 50वा क्रमांक मिळवला. आता त्याचा IIT दिल्लीमध्ये कॉम्प्युटर सायन्स शाखेतील प्रवेश निश्चित झाला आहे. ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ती नक्की आपल्या आईला पाठवा. कारण प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजे आई.